महाराष्ट्रातील लाखो टीईटी उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। दिनांक 28 जून 2026 रोजी होणारी टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पुढे ढकललेली आहे। ह्या निर्णयामागे कारण आहे पेपर फुटीचा गंभीर संशय। नेमकं काय घडलं आहे, परीक्षा पुढे का ढकलण्यात आलेली आहे आणि ही परीक्षा पुढे कधी होणार आहे, या संपूर्ण विषयाबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी संदेश। आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माहितीनुसार दिनांक 28 जून 2026 रोजी राज्यातील सुमारे 1028 केंद्रावरती शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी परीक्षा होणार होती। मात्र 27 जूनच्या पहाटे भिवंडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला आणि या कारवाईमध्ये काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासात संशयित व्यक्तींकडे सापडलेले काही प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। विशेष म्हणजे नीट पेपर फुटीनंतर परीक्षेच्या सुरक्षेबाबत मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता। तरी देखील टीईटी परीक्षेच्या पेपर फुटीचा संशय समोर आल्याने पुन्हा एकदा परीक्षा व्यवस्थेवरती गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। ह्या टीईटी परीक्षेसाठी राज्यभरातून 4,28,122 उमेदवारांनी नोंदणी केली होती। त्यापैकी सुमारे 2,26,363 सेवेत असलेले शिक्षक देखील या परीक्षेला बसणार होते। म्हणजेच लाखो उमेदवारांवरती ह्या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटी परीक्षेची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही। मात्र ही तारीख जाहीर होताच आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली जाईल। माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।